नमस्कार. नमस्कार काय इकडे जिल्हा परिषद निवडणुकीची काय परिस्थिती? साहेब, परिस्थिती सांगण्यापेक्षा काल जी घटना घडली, महाराष्ट्राचे नव्हे तर राष्ट्रवादी परिवारातील प्रत्येक घरातला एक बाप गेला हो. अशा परिस्थितीमध्ये खरं तर आम्ही 2 दिवस अक्षरशः दुखवटा पाळला आहे. अजितदादा काय तुम्हाला सामोरं तर जावं लागेल. सामोरं तर जावं लागणार आहे. मनाची तयारी करतो आहे आम्ही. आज माझे सगळे सगळे मित्र प्रत्येकाचे चेहरे जर पाहिले तर अक्षरशः अजून त्या दुःखातून कोणीच सावरलं नाही. आणि राजकारणाचा विषय जर बोलाल तर पाणी घ्या. राजकारणाचा विषय जर बोलाल तर आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आम्ही अजितदादांचा शब्द पुरा करण्यासाठी कंबर कसणार आहोत. खऱ्या काही कार्यकर्ते सोडून शिवसेनेत गेले ना. हो, एक आहे त्यांचं नाव ते वायजी गायकर जे म्हणून आहेत ते कार्यकर्ते वल्लभ शेठने त्यांना मोठं केलं आहे. वल्लभ शेठच्या माध्यमातून ज्यावेळेला आमदार होते बेनके साहेब, त्यांचा फायदा त्यांनी घेतला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि आज ते दुसऱ्या पक्षाचं काम करत आहेत. खेदाची गोष्ट एवढी आहे की सन्माननीय अंकुशराव आमले यांच्या गाडीत बसून त्यांच्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्या वायजी गायकरांनी जनतेचा फायदा केला आहे की नाही माहीत नाही, पण स्वतःचा फायदा करून आज त्याच लालसेपोटी हा माणूस त्या पक्षात आहे. जो आपला राहिला नाही तो आज त्या पक्षाचं किंवा तिथल्या जनतेचं काय भलं करणार हा मोठा प्रश्न आहे. आणि जनता काही वेडी नाही आहे. लोक बोलत नाहीत, पण समोर माणूस दिसला की भावना नक्कीच माणसाच्या मनात अशा दाटतात. काय माणूस आहे, काय बोलावं यांच्याविषयी, टीका करायची नाही. आता बाजीराव शिंगाडे 20 वर्ष राष्ट्रवादीमध्ये अतुल शेठबरोबर काम केलं, अंकुश शेठबरोबर काम केलं, बबनराव तांबे साहेबांबरोबर काम केलं, प्रशासनाची माहिती घेतली. आणि काल त्यांचं वक्तव्य मी ऐकलं साहेब, मला हसायला आली. ते म्हटले जांभूळशी ही जगाच्या नकाशावर नाही आहे, तिथल्या जनतेचा पाणी प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न आहेत. आता मला एक सांगा, 20 वर्ष हे राष्ट्रवादीमध्ये होते ना, त्या समाजाची माणसं आहेत ती, त्या समाजाचा तो नेता आहे. त्यावेळेला त्यांना त्या समाजाची जाणीवेचा प्रश्न भेडसावला नाही. एका दिवसात त्यांना साक्षात्कार होतो आहे. स्पष्ट आहे की स्वतःच्या फायद्यासाठी चालू आहे. आता मला ॲक्च्युली शब्द फुटत नाही आहेत. मी आपले गोविंदराव साबळे हे पुढं बोलतो. काय सांगाल? आजपर्यंत अंकुशेठ आमले साहेबांच्या गाडीमध्ये बसून बुधाजीराव सातत्याने जा इकडे जा तिकडे तांबे साहेबांच्या गाडीमध्ये बसायचं, अतुल शेठ आले का त्यांच्या गाडीत पुढं बसायचं. काल पंचायत समितीला सुद्धा अतुल शेठनी तिकीट दिलं. तेव्हा म्हटलं मी काय ते पंचायत समितीच्या लायकीचे कशाला आणि नारळ घ्यायसाठी निवडणूक लढवू का. आज खरं तुम्हाला सांगायचं, जर दादा आपल्यात नाही आहेत म्हणून खूप दुःख आहे. म्हणून आम्ही गेले 2-3 दिवस दुखवटा पाळला आहे. वास्तव इतकं भयान आहे. आणि हे कालपर्यंत राष्ट्रवादीच्या जीवावर, अतुल शेठ बेनके साहेबांच्या जीवावर, अंकुशेठ आमले साहेबांच्या आणि तांबे साहेबांच्या जीवावर फिरत होते. त्यांच्या नावाखाली आज वावरत होते. आणि आज जाऊन परवाची ती बाईट ऐकली, अतिशय दुःख झालं. म्हणले भारत स्वतंत्र झाला आहे तेव्हापासून अजून भारताच्या नकाशावर जांभूळशी आली नाही. अरे तू अंकुशेठ साहेबांबरोबर 10 वेळा तिथं गेलाय ना कोपऱ्या मांडव्याला. त्याची सासूरवाडी कोपरा मांडवा आहे, माझी सासूरवाडी कोपरा मांडवा. इतकी भयान परिस्थिती होते. आणि लोक लगेच तांडासारखे रंग बदलतात हे मी पाहिलं ना. गेले 5 वर्ष शरददादा पण आमदार होते ना मनसेचे. हो, तर सरकारचे सहयोगी सदस्य होते. बरोबर.
तेव्हा काही प्रश्न मार्गी नाही लागला. नाही, तेव्हा हे आमच्याकडे होते, तेव्हा त्यांना काय दिसलंच नाही. आता ते काल गेले आणि सरड्यासारखा रंग बदलला ना, आता त्यांना देवपणा आला ना. खोटं बोला पण रेटून बोला, स्वतःचा स्वार्थ साधा, ही पार्श्वभूमी आहे या कार्यकर्त्यांची. मग अशी आमचे मित्र सहकारी बोलले की वायजी सुद्धा तसंच करायचं, आज बुधाजी सुद्धा तेच करतायत. अरे अशी परिस्थिती नाही, कुठंतरी निष्ठा असावी, कुठंतरी श्रद्धा असावी, तरच तो कार्यकर्ता चालतो. त्यांना उमेदवारी नाही मिळाली म्हणून तिकडे गेलेच काय? नाही, आमच्याकडे मिळालतीच ना साहेब, खत सांगतो. त्याला पंचायत समिती दिली होती आम्ही. तिकडे झेडपीला उभे आहे का पंचायत समितीला उभं आहे ना. जिल्हा त्यांनी इथून आमच्याकडनं आम्हाला जर डावलून जात होता ना, तर दाखवायची होती घेऊन जिल्हा परिषद. तुम्ही ज्याच्यासाठी तिथं गेलाय, ज्याच्यासाठी तुम्हाला गाभा समितीचा अंकुशेट आमले साहेबांनी गाभा समितीचा अध्यक्ष केला ना. तुम्हाला पदं पाहिजेत, मोठेपणा पाहिजे, जे पाहिजे ते मोठं पाहिजे. आणि मग जर मोठं पाहिजे होतं तर मग तिथून जिल्हा परिषद घ्यायची होती तुम्ही सैनिकडनं. आणि मग आम्ही म्हटलं नाही, विश्वासाला अहो समाज त्यांना दाखवून देणार आहे. समाज शेवटी एकनिष्ठता जिथं आहे तिथंच असतो साहेब, तुम्ही बघितलेत. आणि जो पक्षाशी एकनिष्ठ आहे त्याला कधी ना कधी न्याय मिळालेला आहे. हे अनेक उदाहरणं आहेत. इथे संयम बाळगला असतं तर भविष्यात त्याचं काहीतरी कल्याण झालं असतं. परंतु आता जनता दाखवून देणार आहे, त्याच्याबरोबर फिरणारेच उद्या त्याला दाखवतील. बघा, आज तुमच्या पक्षाचे प्रमुख हयात नाहीत. अतिशय दुःखदायी घटना आहे साहेब. आज दादा असते आणि दादांची इच्छा होती की पुणे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच आणायची. पंचायत समित्या 13 तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणायच्या. आज 2 दिवस झाले आम्ही सर्व कार्यकर्ते स्तब्ध आहेत, ठप झालेला आहे. परंतु दादांच्या शब्दासाठी, दादांच्या इच्छेपोटी आम्ही सुद्धा जीवापार प्रयत्न करणार आहोत. सर्व एक जीवाने झगडून गेले 2-3 दिवसानंतर आम्ही पराकष्ट करून आमचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट करणार आहेत. आणि तिन्ही या डिंगोरे उदापूरमधले तिन्ही उमेदवार आम्ही निवडून आणणार आहेत साहेब. जर आम्ही आणले नाही तर आम्ही दादांच्या शब्दाला कुठंतरी कमी पडलो असं आम्हाला वाटेल. आणि दादांना जर शेवटची श्रद्धांजली द्यायची असेल तर आम्हाला पुणे जिल्हा परिषद निवडून आणावाच लागेल. राष्ट्रवादीची सत्ता जुन्नर तालुक्यात आणावीच लागेल दादांच्या शब्दासाठी. अतिशय भयान परिस्थिती आहे. दादा इतके अचानक जातील आम्हाला सोडून असं आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं. दादांच्या विश्वासावर अतुल शेठ असतील, आम्ही अतुल शेठच्या विश्वासावर, अंकुश शेठ आमल्यांच्या, बबन तांबे साहेबांच्या विश्वासावर आम्ही पण लढत होतो. अतिशय दुःखदायी घटना आहे. आणि सर्वसामान्य लोकसुद्धा पाणीसाहेब ह्या वेळेस दादांना श्रद्धांजली म्हणून भरघोस मताने निवडून देणार आहेत. आणि पुणे जिल्हा परिषद हे राष्ट्रवादीची आणून दाखवणार आहे, ही लोकांची इच्छा आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.